हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, दिवाळी सुरू झालेली आहे म्हणून एक्सरसाइज बंद झाली असं अजिबात नाही आहे। आज आमच्या एक्सरसाइजचा दिवस होता 15वा। तर 15 दिवस आज पूर्ण झालेले आहेत। आम्ही अजून काही वजन वगैरे केलेलं नाही आहे, पण बघूयात किती फरक पडतोय ते। तर मैत्रिणींनो, सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करायला जातो आम्ही। साधारण 6 वाजेपर्यंत असा उजेड पडलेला असतो, तर सकाळी 6 वाजता उठून आम्ही व्यायाम करण्यासाठी जातो, मी आणि माझी मैत्रीण। जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, माझं आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट बूस्ट करण्यासाठी किंवा इच्छाशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदतीची गरज असते। तसंच ही माझी मैत्रीण आहे पूजा। मला कंटाळा आलेला असला तर ती मला प्रोत्साहन देत असते आणि तिला कंटाळा आलेला असला तर मी तिला प्रोत्साहन देत असते। पण बऱ्याचदा असं होतं की मला स्वतःला असं वाटतं की मला थोडी जास्त गरज आहे वजन कमी करण्याची, त्यामुळे मग ज्या दिवशी तिला वेळ नसेल त्यावेळेस मी स्वतः येऊन करून घेते व्यायाम आणि दिवस पूर्ण करत असते। म्हणजे आजचा दिवस व्यायाम केला, उद्याचा दिवस व्यायाम केला, या गोष्टीचा विचार सतत माझ्या डोक्यात असतो आता। कारण वजन कमी करणं हे मी आता ठरवलेलं आहे। त्यानंतर व्यायाम करून घरी आल्यानंतर आज नरक चतुर्दशी होती, त्यामुळे मग दोघांना लवकर उठवत होते। त्यांनाही उठणं लावून अभ्यंग स्नान वगैरे करायचं होतं, ओवाळायचं होतं दोघांना, त्यामुळे मग दोघांना मी उठवत होते। शिवम उठला आणि परत तो झोपला। खरं तर त्याची झोप लवकर मुडत नाही, त्याची झोप मुडायला भरपूर वेळ लागतो। त्यानंतर मग मी त्याला उठवून बाहेर आली, म्हटलं थोडंसं आवरावं, तर तोपर्यंत परत तो बाबांच्या कुशीत झोपलेला होता आणि हे यांचं नित्य नियमाचं आहे। त्यानंतर मग दोघांची आंघोळ करण्यासाठी मी तेलात छान उटणं भिजवून घेतलेलं होतं, बघू शकता या पद्धतीने। त्यानंतर दोघांची आंघोळ वगैरे झाली उटणं लावून, तेल लावून। त्यानंतर मग दोघांचं औक्षण मी आज करून घेतलं। त्यानंतर दिवाळी पाडवा ज्या दिवशी असतो त्या दिवशी सुद्धा मी दोघांना उटण्याने आंघोळ घालून पूजा करून घेत असते। शिवमला असं करताना खूप मज्जा वाटत असते। त्यानंतर मग आम्ही डीमार्टला गेलो। डीमार्टला गेल्यानंतर एक विचार आला की तुम्ही कितीही महागातली पर्स घ्या, पण डीमार्टमध्ये तुम्हाला ह्याच बॅगमध्ये तुमची पर्स टाकावी लागते, हे अंतिम सत्य आहे। त्यानंतर डीमार्टला शॉपिंगला गेले होते, पण अर्ध पुणं गावाकडे गेलेलं आहे, अर्ध्यापेक्षा जास्त पुणं गावाकडे गेलंय, त्यामुळे सगळी शांतता होती। अख्खं डीमार्ट खाली होतं असं म्हणू शकता तुम्ही। नाहीतर इतर वेळेस जेव्हा येतो ना आम्ही त्यावेळेस पूर्ण खचाखच अख्खं डीमार्ट भरलेलं असतं, फिरायला जागा नाही, चालायला जागा नाही, कशाला जागा नसते। पण यावेळेस मी ज्यावेळेस डीमार्टला गेले, खरं तर मी सकाळी 9 साडेनऊला डीमार्टमध्ये पोहोचले होते, तोपर्यंत एवढीच लोक आलेली होती। मोजून 3 गाड्या आलेल्या होत्या पार्किंगला आणि पहिल्यांदाच असं होतंय। खरं तर उशिरा शॉपिंग करतोय आम्ही त्यामुळे। त्यानंतर आता शिवम स्वतःची शॉपिंग स्वतः करायला शिकलेला आहे, स्वतःचे कपडे चॉईस करायला शिकलाय। हा मला आवडला, हा नाही आवडला, हा छोटा आहे, तो मोठा आहे, याचा रंग नाही आवडला, हे सगळं तो आता स्वतः छानपैकी सांगतो आणि बऱ्यापैकी त्याचे कपडे त्याने स्वतः चॉईस करून घेतलेले आहेत। त्याला बऱ्याचदा कपड्यांवरती जे चित्र असतात ते अट्रॅक्ट वाटतात आणि त्याला ते आवडतात, त्यामुळे। आणि आता प्रत्येक टी शर्ट बघतोय अंदाजे आणि छोटा मोठा बघतोय आणि टाकतोय, छोटे होत आहेत म्हणून। त्यानंतर त्याच्यासाठी 2-3 टी शर्ट चॉईस केले, कसे वाटतात ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। त्यानंतर मला हे बघून माझ्या मॅकडॉनल्ड्सच्या जॉबची आठवण आली, आम्ही सुद्धा हा तसेच ट्राय करायचो। त्यानंतर डीमार्टमधून निघाले, शिवमला खूप भूक लागली होती म्हणून त्याने कॅडबरी खाल्ली होती आणि लहानपणीचे दिवस आठवले, पूर्ण तोंड खराब केलेलं होतं त्याने। त्यानंतर मग आम्ही मस्त असं नारळ पाणी पिलं। एक सलाईन लावण्यापेक्षा एक नारळ पाणी पिलेलं कधीही चांगलं असतं असं म्हणतात, त्यामुळे मग जेव्हाही कधीही आम्ही ह्या रस्त्याने येतो मुंबई बेंगलोर हायवेने, त्यावेळेस आवर्जून आम्ही नारळ पाणी घेत असतो आणि शिवमला सुद्धा नारळ पाणी खूप आवडतं, त्यामुळे आवर्जून घेतो आम्ही। त्यानंतर घरी आल्यानंतर कामं वगैरे आवरली आणि त्यानंतर शिवमच्या बाबांना डोकंदुखीचा त्रास होतोय, चष्मा यूज करतात ते तरीसुद्धा, त्यामुळे मग आम्ही चष्मा चेक करण्यासाठी इथे आलेलो।
मग काय चष्मा चेक करायला आलं म्हटल्यावरती मीही संधी साधून घेतली. मला कोणता चष्मा घ्यायचा, काय घ्यायचा हे सगळं मी चॉईस करून घेतलं. त्यानंतर मलाही अर्धं डोकं दुखण्याचा त्रास होतो, त्यामुळे मग म्हटलं मला चष्मा घ्यावा. मग शिवमचे बाबा म्हटले, अगं तुझं डोकंच अर्धे आहे म्हणून तुझं अर्धं डोकं दुखतं. हे सत्य आहे का? तसं नाही आहे. तर एका डोळ्याचा नंबर जास्त आहे आणि एका डोळ्याला नंबर खूप कमी आहे, त्यामुळे अर्धं डोकं जास्त दुखतं, अर्धं कमी दुखतं. तर बघू शकता ही एक फ्रेम होती. त्यानंतर ही दुसरी एक फ्रेम होती. तुम्हाला दिसते की नाही मला नक्की सांगा. त्यानंतर ही एक फ्रेम आहे. मला या अशी गोल्डन कलरमध्ये फ्रेम आवडली, तर कोणती घेऊ मला नक्की सांगा. त्यानंतर मग म्हटलं चला डोळे चेकच करून घेऊ, असा त्रास मला का होतोय हे त्यांना एकदा विचारावंच म्हटलं. तर मग त्यांनी मला विचारलं की आता व्यवस्थित दिसतंय का, ते व्यवस्थित दिसतंय का. तर खरंच मी ही गोष्ट कधी ऑब्झर्व केली नाही, पण जे एकदम बारीक अक्षर असतं ना ते वाचण्यामध्ये मला थोडासा तिथे प्रॉब्लेम येत होता. म्हणजे वाचता येत होतं पण ते धुसट दिसत होतं, पुसट दिसत होतं, वाचता येत नव्हतं. तर वेळच्या वेळी या गोष्टींची काळजी आपण घ्यायला हवी. त्यानंतर घरी आल्यानंतर पॅसेजमध्ये पुढे लाईट लावून घेतली, जी लाईटिंग घरात होती ती लाईटिंग लावून घेतली. कसं वाटतंय तुम्ही सुद्धा नक्कीच सांगा. तुमची दिवाळीची तयारी झाली का, किंवा काय काय तयारी केलेली आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर मला अनारशाचं पीठ भिजवायचं होतं. तर अनारशाचं पीठ तुम्ही कसं भिजवतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी 3 दिवस रेशनचे तांदूळ भिजत घातले होते. आज 3रा दिवस होता. संध्याकाळी घरी आल्यानंतर मी ते छान सुती कपड्यावरती पसरून ठेवले, साधारण 2 ते 3 तास पसरवून ठेवले. त्यानंतर आंबट ओले असताना मी ते मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याचं बारीक आपली जी गव्हाची गाणी असते त्याच्याने ते गाळून घेतले आणि पिठी बाजूला करून घेतली त्याची. त्यानंतर गूळ घेतला. गूळ किसून घ्यावा म्हणजे अनारशाच्या पिठात खडे राहत नाहीत, व्यवस्थित होतात अनारसे. पिठालाही गूळ छान मिसळला जातो, त्यामुळे मग मी गूळ असा किसून घेत असते. त्यानंतर मग जसं जसं पीठ लागेल तसं तसं मी मिक्स करून घेतलं. मला अजूनसुद्धा पीठ थोडंसं कोरडं वाटतंय, पण उद्यापर्यंत बघूयात. जरा वेळ राहिलं की गुळाला पाणी सुटतं. त्यानंतर पीठ परत पातळ होतं. त्यानंतर मी एवढा गूळ किसून घेतलेला आहे. त्यानंतर मला जसं जसं लागेल तसं तसं मी पीठ टाकून घेणार आहे. पीठ थोडं थोडंच टाकून घेणार आहे मी. जर पाणी सुटलं तर एक्स्ट्राची पिठी वापरायला होईल आणि अंदाजे जितकं त्या गोळासाठी पीठ लागणार होतं ते मी आधीच टाकून घेतलं. तर तुमची अनारसे बनवण्याची पद्धत कशी आहे ते सुद्धा मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. मी तुमच्यासोबत नवनवीन काहीतरी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. त्या सगळ्या काही गोष्टींना तुमचा खरंच खूप छान प्रतिसाद असतो, पण काही गोष्टींना अजिबातच प्रतिसाद नसतो. आणि बरेच लोक असे आहेत की व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब अजून केलेलं नाही आहे. तर मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदा आणि तिथे जिथे स्नेहलता संदीप हे नाव आहे त्या बाजूला सबस्क्राईब हे बटन दिलेलं आहे, त्यावर जाऊन प्रेस करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे पुढे येणारे नवीन व्हिडिओ नक्की बघा. तर बघू शकता इथे माझं पीठ भिजवून झालेलं आहे. अजून मी छान मिक्स करणार आहे आणि ते एका पिशवीत बांधून बाजूला ठेवून देणार आहे. उद्या मी याचे अनारसे बनवून बघेन, थोडंसं तूप टाकून किंवा थोडंसं दूध टाकून बनवून बघणार आहे कसे होतात काय ते तुम्हाला नक्कीच मी दाखवेन. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.